आपण पाहतोय इस्रायल इराण युद्धात आता बराकची एंट्री झालेली आहे। इराणचे हल्ले रोखण्यासाठी इस्रायलनं बराक 8 ही हवाई संरक्षण प्रणाली तैनात केलेली आहे आणि त्यामुळे इस्रायलचं पारडं जड झालेलं आहे। पाहूया। इराण विरोधी युद्धात इस्रायल आणखी मजबूत। इस्रायलकडून हवाई संरक्षणात आणखी वाढ। इराण इस्रायल युद्धात बराकची एंट्री। ऑपरेशन सिंदूरमध्ये डेब्यू, इराण युद्धात धमाका। हवाई संरक्षणात इस्रायल जगात नंबर 1 आहे। मग ते रॉकेट असो, बॅलिस्टिक मिसाइल्स असो किंवा मग ड्रोन, इस्रायल संरक्षणाच्या क्षेत्रात सर्वात पुढे आणि त्यामुळेच इराण न डागलेले मिसाइल्स आणि ड्रोन इस्रायलच्या हवाई संरक्षण प्रणालीसोबत टिकाव ठरू शकले नाही। तर इकडे इस्रायलच्या बॅलिस्टिक आणि हायपरसोनिक मिसाइल्सच्या माऱ्यामुळे इराणमध्ये हाहाकार उडवला। पण इराणही मागे हटायला तयार नाही। इराणकडून ही मिसाइल्सचा प्रतिहल्ला केला जातो। इराणनं मोठ्या प्रमाणात मिसाइल्सचा मारा केल्यामुळे इस्रायलच्या हवाई संरक्षण प्रणालीची कसोटी लागली। या पार्श्वभूमीवर इस्रायलनं इराण विरोधात आता घातक बराक मैदानात आणले। हालांकि बराक एयर डिफेंस सिस्टम का ग्रैंड डेब्यू ऑपरेशन सिंदूर के वक्त हो चुका है। इसे इजराइल और भारत की डीआरडीओ ने मिलकर तैयार किया है और इजराइल की तरफ से जारी आधिकारिक बयान में ये कहा गया कि शुक्रवार को ईरान के खिलाफ इजराइल ने इसका इस्तेमाल किया और ईरानी ड्रोन को निशाना बनाया। बराकच्या एंट्रीमुळे इस्रायलची हवाई संरक्षण प्रणाली आणखी मजबूत झाली। इराणची लढाऊ विमानं असो की मिसाइल्स अथवा ड्रोन, इस्रायलच्या बराकमध्ये ती हवेतच नष्ट करण्याची क्षमता आहे। बराक एक अशी संरक्षण हवाई प्रणाली आहे जी एका क्षणात शत्रूचं ड्रोन शोधून नष्ट करते। बराक प्रणाली तैनात केल्यानंतर पहिल्याच फटक्यात इराणचे 8 ड्रोन हवेतच नष्ट करण्यात आले। बराकमुळे इस्रायलच्या लष्कराचं मनोधैर्य वाढलंय। बराक का हिब्रू भाषा में अर्थ बिजली की ढाल है, यानी बिजली की गति से यह सुरक्षा कवच प्रदान करता है और बराक सिस्टम को अलग अलग नामों से जाना जाता है और ये भारतीय सेना के तीनों अंगों में शामिल है, लेकिन तीनों अंगों में इसे 3 अलग अलग नामों से जाना जाता है। बराकची काही खास वैशिष्ट्ये। या हवाई संरक्षण प्रणालीत एकाच वेळी 16 टार्गेट्सवर 24 मिसाइल्सचा मारा करण्याची क्षमता आहे। शत्रूचा कोणताही हवाई हल्ला शोधून तो नष्ट करण्यास ही प्रणाली सक्षम आहे। विशेष म्हणजे 70 किलोमीटर पर्यंत मारक क्षमता असून 110 किलोमीटर पर्यंत शत्रूचं लढाऊ विमान नष्ट करण्याची ताकद आहे। अत्यंत कमी वेळात MRSAM अर्थात मोबाईल व्हर्टिकल लॉन्चर कोणत्याही ठिकाणी तैनात करता येते। MRSAM मधील एका बॅटरीत 3 लॉन्चर असून प्रत्येक लॉन्चरमध्ये 8 ट्यूब आहेत। एकाच वेळी सर्व मिसाइल्स लॉन्च केल्यानंतर अत्यंत कमी वेळेत ते रिलोड करतात। बराक एयर डिफेंस सिस्टम की तैनाती से इजराइल मजबूत हुआ है और भारत और पाकिस्तान संघर्ष के दौरान भी इस सिस्टम की मजबूती दिखी थी। तब पाकिस्तान से आने वाली मिसाइलों और ड्रोन को गिराने में बराक एयर डिफेंस सिस्टम ने महत्वपूर्ण भूमिका निभाई थी। खरं तर पहलगाम हल्ल्याच्या 2 दिवसांनंतर भारतीय सैन्यानं अरबी समुद्रात डिस्ट्रॉयर INS सूरतवरून मध्यम रेंजच्या स्टील्थ गाइडेड मिसाइल्सचं प्रात्यक्षिक करून पाकिस्तानला इशारा दिला होता। सप्टेंबर 2021 साली भारतीय हवाई दलात MRSAMचं पहिलं युनिट तैनात करण्यात आलं। त्यामुळे भारतीय हवाई संरक्षण प्रणाली मजबूत झाली। ऑपरेशन सिंदूरमध्ये ते पाहायला मिळालं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोक। बातमीपत्राला आता सुरुवात करूया। तर सुरुवातीला एक मोठी आंतरराष्ट्रीय घडामोड, इराण इस्रायल युद्धासंदर्भातली ही मोठी बातमी आहे। अमेरिकेनं इराणवर हल्ला केलेला आहे। अमेरिकेनं इराणच्या आण्विक तळांवर हल्ला केलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत या संदर्भातली माहिती दिली आहे। इराणच्या फोर्दो, नतांज आणि इस्फहान या आण्विक तळांवर हल्ला केल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी
त्यांच्या निवेदनात म्हटलेलं आहे की सर्व अमेरिकन विमानं आता इराणच्या हवाई हद्दीतून बाहेर पडलेली आहेत आणि सुरक्षितपणे घरी परतत आहेत। बहुतेक बॉम्ब फोर्दो नावाच्या जागेवर टाकण्यात आलेले होते। त्यांनी अमेरिकन सैन्याचं कौतुक देखील केलंय आणि म्हणालेत की आमच्या महान योद्ध्यांचं अभिनंदन, असं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। जगातील इतर कोणतेही सैन्य हे करू शकत नाही। यासोबतच त्यांनी म्हटलंय की आता शांततेचा काळ आहे, किंबहुना या हल्ल्यावर इराणकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये। इराणच्या आण्विक तळांवर अमेरिकेनं लक्ष केलेलं आहे। हवाई हल्ला अमेरिकेकडून करण्यात आलेला आहे। जेव्हा अमेरिकेनं इराणच्या 3 अणुस्थळांवर हल्ला केलाय तेव्हा त्यांनी स्वतःलाच थेट इराणसोबत आता युद्धात ओढलं गेलेलं आहे। अमेरिकेच्या B-2 विमानांनी खरं तर हा हल्ला केलाय। त्याची वैशिष्ट्ये आपण जाणून घेऊयात। अमेरिकेचे B-2 विमान हे बॅटसारखं शेपूट नसलेलं अत्याधुनिक लढाऊ विमान आहे। B-2 हे एक स्टील्थ बॉम्बर असून रडार त्याला शोधू शकत नाही। अमेरिकेकडे 20 B-2 बॉम्बर लढाऊ विमानं आहेत आणि अमेरिकेनं इतर कोणत्याही देशाला एकही B-2 बॉम्बर विमान विकलेलं नाहीये। B-2 विमान हे आहे जे घातक MOPB बॉम्ब डागू शकतं। तर बंकर बस्टर बॉम्बची क्षमता आपण पाहूयात। बंकर बस्टर बॉम्बचा जमीन भेदात स्फोट झाल्यानंतर मोठी हानी तिथे होते। जवळपास 13,600 किलोग्रॅम वजन असलेला हा बॉम्ब असतो आणि जमिनीखालील बंकर टनेलमधील लक्ष्य भेदण्यासाठी हा बॉम्ब बनवण्यात आलेला आहे। जमिनीखाली 200 फूट खाली असलेले बंकर आणि टनेल भेदण्याची क्षमता या बंकर बस्टर बॉम्बमध्ये असते। त्यानंच हा हल्ला करण्यात आलेला आहे। तर अमेरिकेच्या महान योद्ध्यांचं अभिनंदन, असं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलं। आम्ही इराणच्या फोर्दो, नतांज आणि इस्फहान या 3 आण्विक तळांवर यशस्वी हल्ला केलेला आहे। सर्व विमानं आता इराणच्या हवाई हद्दीबाहेर आहेत आणि इराणच्या फोर्दोवर स्फोटांच्या संपूर्ण पेलोडचा मारा करण्यात आलेला आहे। सर्व विमानं सुरक्षितपणे घरी परतत आहेत। अमेरिकेच्या महान योद्ध्यांचं अभिनंदन, असं ट्विटमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे। जगात असं दुसरं कोणतंही सैन्य नाही जे हे करू शकलं असतं। आता शांततेची वेळ आलेली आहे, असं ट्विट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे। आणि अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर आता इराणची प्रतिक्रिया आलेली आहे। या क्षणाची मोठी बातमी, शत्रू राष्ट्रानं आमच्यावर हल्ला केलाय, असं इराणनं म्हटलेलं आहे। हल्ल्यामध्ये फोर्दो अणु प्रकल्पाचं मोठं नुकसान झालेलं आहे, अशी माहिती इराणकडून देण्यात आलेली आहे। या हल्ल्यामध्ये फोर्दो अणु प्रकल्पाचं मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर येते। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर आता इराणकडून ही प्रतिक्रिया आलेली आहे। शत्रू राष्ट्रानं आमच्यावर हल्ला केला असल्याचं इराणनं म्हटलेलं आहे। Manda coisa.